खडकवासला विधानसभा मतदारसंघात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांच्या विचारांचा वारसदार असलेल्या रमेश कोंडे यांनी पुन्हा एकदा डरकाळी फोडली आहे। शिवसेनेचे पुणे जिल्हा प्रमुख आणि PMRDAचे संचालक असलेल्या रमेश कोंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून खडकवासला विधानसभा मतदारसंघातील विकास कामांसाठी गेल्या 2 वर्षात प्रचंड मोठ्या प्रमाणात निधी आणलेला आहे। त्यामुळे मतदारसंघातील गावागावात आता रमेश कोंडे यांच्या मागे सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्त्यांचे पाठबळ उभे राहिल्याच्या चर्चा आहेत। मितभाषी आणि अजातशत्रू म्हणून मतदारसंघात सर्वपरिचित असलेल्या रमेश कोंडे यांच्या वाढदिवसानिमित्त लागलेले फलक त्याचेच द्योतक असावेत। 2019ला झालेल्या विधानसभा निवडणुकांसाठी रमेश कोंडे यांनी चांगली तयारी केली होती, मात्र पक्षाने कोंडे यांना पुढच्या अर्थात या 2024च्या निवडणुकीला संधी देण्याचं आश्वासन देत युतीमधील मित्रपक्षाला संधी दिली होती। त्या शब्दाला जागत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रमेश कोंडे यांना बळ दिले असल्याच्या चर्चा मतदारसंघात आहेत। त्याचबरोबर खडकवासल्याच्या सर्वकष विकासासाठी रमेश कोंडे यांच्यासारख्या कोणताही बडेजाव न करणाऱ्या द्रष्टा कार्यकर्त्याला संधी दिली गेली पाहिजे, अशा भावना मतदारसंघातील जुने जाणते राजकीय अभ्यासक व्यक्त करताना दिसतात। कोंडे यांच्या कामाची झलक नागरिकांना PMRDAच्या माध्यमातून केलेल्या कामांमुळे पाहायला मिळाली आहे। तर नुकत्याच झालेल्या पूर परिस्थितीत देखील कोंडे यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांसह पूरग्रस्तांना शासनाची मदत पोहोचवण्यासाठी जंग पछाडलं होतं। घराघरात जाऊन त्यांनी मदत पोहोचवत पूरग्रस्तांची अश्रू पुसण्याचं काम देखील केलं। तर नदीचे पाणी लोकवस्तीत घुसू नये यासाठी संरक्षक भिंती उभारणे, विमा आणि शासनाच्या मदती मिळवून देण्यासाठी देखील कोंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून तोडगा काढल्याच्या मतदारसंघात चर्चा आहे। त्यामुळे खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी रमेश कोंडे हे सर्वपक्षीय सक्षम पर्याय असल्याचे बोलले जाते। त्यांच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा एक मोठे शक्ती प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळू शकते। त्यांच्या यापूर्वीच्या कामाचे काही व्हिडिओच्या लिंक आपल्याला वर आय बटन अथवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळतील।